यावर्षीचा पहिला सिनेमा ज्यासाठी मी पर्सनली एक्साइटेड होतो आणि कारणही तसंच आहे, परेश मोकाशी, ज्यांचा आतापर्यंत एकही प्रोजेक्ट हा फेल्युअर ठरला नाही। त्यांना आपण अभ्यासू दिग्दर्शक म्हणून ओळखतो, जे आपलं काम परफेक्शनने करतात। पण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा त्यांचा सर्वात वीक सिनेमा आहे। नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली होईल या विचाराने मी गेलो, पण अनफॉर्च्युनेटली मी थोडासा निराश झालो। तर नेमकं कुठे चुकलं हे आपण सविस्तर बोलूया। तत्पूर्वी आपण अभिनयाबद्दल बोलूया। यातील सर्वच पात्र खूप हिलेरियस आहेत। त्यात प्रशांत दामले यांनी लीड कॅरेक्टर खूप उत्तमरित्या साकारलंय। त्यांची कॉमिक टायमिंग चांगली आहे, यात काहीच वाद नाही, पण ते अजून बेटर होऊ शकलं असतं। बऱ्याचदा त्या पात्राचा अभिनय आपल्याला रिपिटेटिव्ह वाटतो। ओपनिंग सीन मधलं प्रेसी सोबतचं कन्व्हर्सेशन हे खूप एंटरटेनिंग होतं, पण ती लेवल ते सिनेमामध्ये समोर चालून मॅच नाही करू शकले, कारण मेकर्सने एंट्रीवर चांगलं काम केलंय, पण बाकीच्यांवर आनंद इंगळे यांचा स्क्रीन टाइम खूपच कमी आहे आणि ॲज अ चर्चिल म्हणून ते कॅरेक्टर कुठेही व्हॅल्यू ॲड करत नाही। त्यामुळे ते कॅरेक्टर आपल्याला तेवढंसं इंटरेस्टिंग वाटत नाही। गीतांजली कुलकर्णी आणि त्यांचा एक सीन आहे ज्यामध्ये त्या म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य हवंय, तर तिथे दोघे पण हिंदीमध्ये बार्गेनिंग करतात। तो एक फनी सीन आहे, पण आजकाल आनंद इंगळे हे एकसारखाच अभिनय करतात असं वाटतं। वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, मनमीत, प्रणव आणि रितिका हे बोंबिलवाडीमधील स्थानिक रहिवाशांचं पात्र साकारतायत। यातील सर्वांचंच काम अप्रतिम आहे। सिनेमाच्या सुरुवातीलाच नाटकाच्या तालीममधनं यांचा इंट्रो होतो, जो पूर्ण सिक्वेन्स खूप कॉमेडीने भरलाय। त्यात मनमीतने साकारलेलं बबन हे सर्वात जास्त भाव खाऊन जातं आणि सिनेमातला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स हा त्याचाच आहे। त्यात जास्त स्क्रीन टाइम मिळण्याचा त्याने पुरेपूर फायदा करून घेतलाय। त्याचे फेस एक्सप्रेशन, डायलॉग डिलिव्हरी, कॉमिक टायमिंग सर्व काही एकदम अचूक होतं। प्रशांत दामले यांच्या सोबतच्या सीन मध्ये त्याने त्यांच्या तोडीचा अभिनय केलाय। रितिकाने सुद्धा या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आणि ते पडद्यावर बघताना आपल्याला जाणवतं। नाटकाच्या तालीममधील तिचे आणि मनमीतचे सीन आपल्याला मनापासून हसायला भाग पाडतात। अद्वैत थोडंसं ओव्हर ऍक्टिंग करतोय असं वाटतं। ओव्हरऑल सर्वांचंच काम खूप चांगलं आहे। डायरेक्शन आणि रायटिंग बद्दल बोलायचं झालं तर परेश मोकाशी यांनी अक्षरशः निराश केलंय। कुठल्याच अँगलने हा त्यांचा कॉन्टेंट बिलकुल वाटत नाही। 2001 मध्ये केलेलं नाटक लोकांना खूप आवडलं आणि ते कमर्शियली हिट पण ठरलं, पण आता 2025 मध्ये लोकांची मानसिकता खूप बदलली आहे। जर हा प्रोजेक्ट हिट करायचा आहे तर तेव्हाचा सोल कॅरी करून आताच्या जनरेशनच्या माइंडसेटनुसार यामध्ये बरेच एलिमेंट ऍड करायला पाहिजे होते, कारण त्या नाटकाची कथा ॲज इट इज आता रिलेव्हंट नाहीये। त्या नाटकाला अडॉप्ट करून कथा आणि पात्रांसोबत खूप वेगवेगळ्या पद्धतीने खेळता आलं असतं। त्यांच्या आतापर्यंतच्या लिखाणाच्या तुलनेत हा सर्वात ॲव्हरेज आहे। स्क्रीन प्ले तर बऱ्याच ठिकाणी स्ट्रेच करतोय असं वाटतं। पात्रांचा इंट्रो आणि स्टोरी ही बिल्डअप होण्यासाठी टाइम घेते आणि ते लिटरली इंटरव्हल पर्यंत चालतं। सिनेमा 100 मिनिटांचा आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तो रटाळ वाटतो। यात लूप होल खूप आहेत आणि स्टोरी ही डायरेक्शनलेस। सिनेमा आपल्याला नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे शेवटपर्यंत क्लिअर होत नाही। सटायर कॉमेडी मध्ये पण लॉजिक असतं, पात्रांची आयडियोलॉजी असते आणि ते आपलं पर्पज फुलफिल करण्यासाठी धडपड करतात। हिटलरचं विमान बोंबिलवाडीत कसं क्रॅश झालं आणि तो सर्वाइव्ह कसा करू शकला? माणूस बाईकवरून खाली पडला तर त्याला जागोजागी जखमा होतात, पण हिटलरला फक्त टेंगूळ आलंय ते पण दाखवलं जात नाही। तो फक्त सांगतो की मला आलं होतं। चर्चिल पॅराशूटने समुद्र किनाऱ्यावर येतोय असं दाखवलं, पण तो लँड करताना दाखवलं नाही। या सर्व गोष्टीला क्लायमॅक्स कव्हर करेल असं वाटलं होतं, पण तिथे पण तो केविलवाना निघाला। पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचे झाले तर डायलॉग खूप चांगले लिहिलेत, सिनेमॅटोग्राफी पण चांगली आहे आणि बीजीएमचा योग्य प्रकारे वापर केला गेलाय। सेकंड हाफ मध्ये हिटलर जेव्हा बोंबिलवाडीत येतो तेव्हा स्टोरी थोडीशी स्पीड पकडते, पण ती मेंटेन न राहता फ्लक्च्युएट करत राहते। तसं यात गाणी नाही, 100 मिनिटांचा टाइम ड्युरेशन आणि प्रतिभावंत कलाकार ज्यांचा वापर मेकर्सला चांगल्या प्रकारे करून घेता आला असता, जे की त्यांनी याआधी पण प्रूव्ह करून दाखवलंय, पण झालं सर्व काही अपोजिटच। आताच्या प्रेक्षकांना आवडेल असं युनिक याच्यामध्ये काहीच नाही। एकूण काय तर दिशाहीन कथानक याचा मारक ठरला। कुठल्याही अपेक्षा न ठेवता फक्त कलाकारांचं काम बघायचं असेल तर तुम्ही याला एकदा चेकआउट करू शकता। बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी 2024च्या टॉप 10 बेस्ट मूवीजवर व्हिडिओ बनवलाय, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।